नमस्कार, कशा आहात सर्वजण? तर आपण आज करणार आहोत मूग डाळीतल्या चकुल्या म्हणजेच वरणातल्या चकोल्या. त्यासाठी मी इथे मूग डाळ घेतलेली आहे. 1 वाटी मूग डाळ मी इथे स्वच्छ निवडून अशी घेतलेली आहे आणि ही बाजारातून विकत आणलेली मूग डाळ आहे. त्यामुळे 1 ते 2 पाण्याने आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चांगली चोळून अशी ही मूग डाळ मी धुवून घेते. यातील पाणी निथळून काढलं. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला ही मूग डाळ शिजायला ठेवायची आहे. मुगाची डाळ मी इंडक्शनवर शिजत घालत आहे. हे पहा, थोड्याच वेळात डाळीला छान अशी उकळी आलेली आहे. डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत मी कणिक मळून घेते. चकोल्याला आपल्याला घट्टसर कणिक लागते, त्यामुळे मी इथं थोडीशी घट्ट, जास्तही सैलसर नाही, थोडी घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे. आपलं हे पीठ थोडा वेळ आपल्याला भिजू द्यायचं आहे, त्यामुळे मी झाकून ठेवते. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. जे फोडणीला लागणार आहे कढीपत्ता, खोबरं, लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि असा कढीपत्ता घेतलेला आहे मी. तर बत्त्यामध्ये आपण हे सर्व घालून घेणार आहे. मी वाटणामध्ये देखील थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे, त्यामुळे चव छान लागते आणि फोडणीला देखील वेगळा थोडा ठेवलेला आहे. आता हे सर्व छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, आपलं वाटण तयार आहे आणि इथे आपली मुगाची डाळ देखील शिजलेली आहे. थोडा वेळ मी ताट झाकून डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ आपली छान अशी शिजून झालेली आहे. आता लगेच फोडणी तयार करून यामध्ये घालून घेऊ. त्यासाठी मी इथं गॅसवर कडलं गरम करायला ठेवलेले आहे. कडल्यामध्ये मी 2 चमचे तेल ॲड करते. तुम्ही इथे तूप देखील वापरू शकता. तेल छान तापलं की यामध्ये मोहरी घालून घेतली. मोहरी छान अशी तडतडू दिली. नंतर यामध्ये जिरे घालून घेतले. नंतर लगेच कढीपत्ता घालून घेतला आणि जे आपण मगाशी केलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून छान असं हे परतून घ्यायचं. गॅस मी लो टू मीडियमच ठेवलेला आहे. आता यामध्येच 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेते आणि 1 चमचा हळद घालून घेते. हे सर्व देखील या मसाल्यामध्ये आपण छान असं मिक्स करून घेऊ. आता इथे आपली फोडणी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते आणि लगेचच ही आपल्याला डाळीवर घालून घ्यायची आहे. आता मी ही फोडणी डाळीवर घालून घेतलेली आहे. इथं आपल्या वरणाला छान अशी उकळी येते. थोडंसं पाणी ॲड केलं. चकोल्याचं हे जे वरण असतं ते थोडंसं पातळच असतं. आपण जे नेहमी खायला करतो ते घट्ट असतं, पण यामध्ये आपण चकोल्या मिक्स करणार आहे, त्यामुळे हे पातळ ठेवायचं. नंतर हे शिजून दाटसर असं घट्ट येतं. आता चवीनुसार मीठ घालून घेतलं. परत एकदा हे सर्व छान मिक्स करून घेतलं. आता आपण लगेचच चकोल्या करणार आहोत. कणिक पण आपली 5-10 मिनिटं छान अशी भिजलेली आहे. नॉर्मल चपातीचा आपण जेवढा उंडा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घेऊन आपल्याला पोळपाटावर याची जास्तही जाडसर नाही, जास्तही पातळ नाही अशी चपाती लाटून घ्यायची आहे. हे पहा, एवढी चपाती लाटून घेतलेली आहे मी. खूपही पातळ नाही, थोडी इतक्या प्रमाणात जाडसर ठेवलेली आहे. आता सुरीने मी इथे कट करून घेते. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथे कट करून घेऊ शकता.
उभे कट देऊन झाल्यात आडवे कट मारते मी. ते थोडेसे असे तिरकेच कट मारायचे म्हणजे आपल्या चकोल्याला त्रिकोणी छान आकार येईल. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्या लगेच वरणात नाही घालायच्या, ह्या बाजूला काढून घेते. अशा पद्धतीने आपल्याला 3 ते 4 चपात्याच्या एकदमच चकोल्या करून घ्यायच्या आहेत. ह्या मी इथे अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत. हे पहा. आणि मग आपल्या वरणाला इकडे छान अशी उकळी आलेली आहे. आता हे वरणामध्ये घालून घेऊ. एक एक करून टाकायच्या म्हणजे ते एकमेकाला चिटकून त्याचा गोळा बनणार नाही. सुट्ट्या आपल्या सळसळीत छान राहतात. दुसऱ्या ताटातील देखील मी घालून घेते यामध्ये. हे पहा किती छान झालेले आहेत आपल्या चकुल्या. आता हे सर्व आपल्याला वरणामध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहेत. जास्त देखील वेळ नाही लागत. 5 ते 7 मिनिटात आपल्या चकुल्या शिजून तयार होतात. आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेते आणि याला आपण शिजवून घेऊया. इंडक्शनची हीट मी कमी केलेली आहे. आता लो टू मीडियम इथे आपण हे शिजवून घ्यायचं आहे. चला तर इथे आपल्या चकोल्या शिजलेल्या आहेत. वरणफळ शिजलेलं आहे. लहान मुलांच्या आवडीचं, मोठ्या माणसांना देखील आवडीचं असं गरमागरम हे चकोल्या इथे तयार आहेत. चवीला तर अप्रतिम अशा झालेल्या आहेत. इतक्या छान लागतात. मस्त असं पुण्यात आजारपणात कोणाच्याही तोंडाला चव येण्यासारख्या अशा चकोल्या आहेत. तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. खूपच छान बनतात. तुम्हाला देखील खूपच आवडतील. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.